हा बोला आता. शुभांगी मराठे, पुण्याहूनच आलेली आहे. आम्ही असंच ह्याच्यामध्ये ओंकारेश्वरामध्ये आम्ही आम्ही 5 जण जमलो. बरोबर म्हणजे 10 जण होतो आम्ही हा. जवळजवळ. त्याच्यातले काय पुढं मागं करत करत आम्ही आता 5 जण एकत्र आहे. सगळे एकत्र आम्ही व्यवस्थित परिक्रमा करतोय. एकमेकांच्यासाठी थांबतो, हे करतो. आता मी परिक्रमा सुरू कशी केली तर आम्ही 2 वर्षापूर्वी बसनं केली. हा. तेव्हा मी बघत होते की परिक्रमावासी खूप चालत जायचे. म्हटलं हे कसे इतके जातात चालत इतका म्हणजे 3500 किलोमीटरचा प्रवास आहे आणि मी हा कसं काय चालणार आणि एवढं? कसं करत असतील हे. तर मग एकदम मला ह्या वर्षी असं इच्छा झाली की आपणही करावी परिक्रमा. का नाही शक्य होणार असं मनात हुरहुर लागली करायची. आणि मग मिस्टरांना म्हटलं मी की जायची इच्छा आहे, येता का तुम्ही? हां येतो म्हणाले. आणि आम्ही दोघंही परिक्रमेसाठी आम्ही आलो. हा. पण इथला परिसर बघा, निसर्ग म्हणा, इथले चढ उतार डोंगर, हा सातपुडा पर्वत सगळा बघून अगदी म्हणजे मनाला खूप भरून आलं अगदी. खूप छान वाटलं. निसर्ग हे इतके आम्ही फोटोग्राफी हे करतो. इथले लोक सगळ्यांशी प्रेमानं वागणं, त्यांच्याशी आम्हाला सगळ्या खाऊ पिऊ घालणं अगदी प्रेमानं करतात. खूप छान. आणि मला घरातमध्ये सुद्धा मला कुणी आम्हाला अडवलं नाही की नका करू. मुलगा म्हणाला अर्थात अरे की वा. अवघड आहे परिक्रमा, तुम्ही काय करताय बघा, जाता का नाही. म्हटलं अरे आम्ही ठरवलंय ना. तर म्हटलं मैया करून घेईल, बघू. म्हटलं काही अवघड वाटलं तर तुम्ही या हां परत नक्की घरी, असं मुलानं सांगितलं. म्हटलं आई ही परिक्रमा कशी आहे, एक तलवारीच्या धारेवर चालण्यात आहे. हां आणि जर आपण सर्वस्व तिच्यावर सोपून दिलं आईवर, होय तर आपण मुसळच्या धारेवर चालू हां, शकतो. तेच की. म्हणजे तलवारची धार आणि मुसळाची धार हो जर आपण तिला सोपून दिलं, हां सर्व तिला सोपून दिलं, आता तुझे तेच की. मारणारी तारणारी तुला हो, जे काही ते. करायचे ते कर कर, डायरेक्ट सोपून द्यायचं. जे काही व्हायचं ते होऊ दे, होय. बाकी आणि माझं हे असं तू पूर्ण कर. असं वाटलं नाही की आपल्याला होणार नाही. चला आपण आता इच्छा झाली आहे ना तर करूया. म्हणजे सासूबाई म्हणाल्या नाही तिला इच्छा दिली आहे नर्मदा मैयानी, तर खुशाल जाऊ दे तिला. आम्हाला करता नाही आली पण तिला झाली आहे इच्छा, तर जाऊ दे तिला म्हणून, अरे करू वा. दे असं सासूबाई माझ्या म्हणाल्या. म्हणजे आईला तुम्हाला बोलवायचं होतं, हां. की आईने सर्वांच्या डोक्यात बरोबर उतरून दिलं की तुम्ही या. हां, ते. आणि एक सांगू का मैया, आणि प्रत्येक व्यक्ती या आईची परिक्रमा करू शकत नाही. ज्याला आई बोलवते तीच व्यक्ती इथे येते परिक्रमेला. आता तुम्ही विचार करा, या भारतामध्ये किती लोकसंख्या आहे, किती लोक आहेत. हो. सर्वच परिक्रमेला का येत नाही? काय येत नाही. हो सर्व याला का येत नाही? हो ना. त्याला कारण आहे की आई ज्याला बोलवते तीच व्यक्ती इथे येते. हो. आई ज्याच्यावर प्रेम करते आणि त्यालाच बोलवते. आणि पुढं मागं जरी आपल्या गटातले लोक पुढं मागं जरी झाले तरी भीती नाही वाटत. नाही, भीती नाही वाटली बरं का? हे तर कधीच होणार नाही. हां हे कधी होत म्हणजे नाही. आपल्यात अंतर राहिलंय आणि आपण आता मागे पडलोय किंवा आपल्यात गटातले पुढं गेलेत बाबा, आता एकटं कसं आपण जायचं, भीती नाही वाटली. आणि मला आणि- असा हे झाला, भास आणि झाला. अशा गोष्टीमध्ये एक लक्षात ठेवा, पुढे ना मागं काहीतरी होणारच आहे. हे शरीर आहे आपलं. आपलं तो घरी सुटेल, इथेही जाणार, तिथेही जाणार, कुठेही जाणार आहे. हो आणि एखाद्याचं सुटलं काही कारणास्तव, कारण वास घास श्वास, जिथं त्याचे श्वास संपणार आहे तिथं संपणार आहे. होय आपण त्याला रोखू शकणार नाहीच ना. कारण हे शरीर जे बनलंय हे पहिले बने प्रारब्ध आणि पाचेपणा शरीर, हे शरीर नंतर निर्माण झालेलं आहे. आईच्या पोटात नंतर निर्माण. आई आपल्या अगोदर त्याचे जे संचिप्त करणं बाकी होते कर्म, हो ना. ते संचिप्त करणं पूर्ण करण्यासाठी हे शरीर झालेलं आहे. आणि ते त्याच्या शरीराबरोबर असतात. आता एखाद्याला समजून घ्या, त्याला तिथंच त्याचं देह त्यागणार असेल तर तिथंच त्यागेल तो. वास घास श्वास लिखलेले बरेच लोक आहेत. आता पुढं मी जाणार, तुम्ही एक मंगलगिरीवरून महाराज आहे, त्यांचे शरीर आहे पिप्पल कुठे थोडं त्यांनी तिथं त्यागलंय, म्हणजे त्यांनी तिथं शरीर सोडलंय. अशा बरेच गोष्टी होत राहतात. याला काही नाही. मरण तर कुठं पण येणार आहे. होय होय इथं पण येणार आहे, घरी पण येणार आहे. हो बरोबर. पण एवढंच आहे की या कारणात आला तर तो कायम स्वरूपी लोकांच्या हृदयात कोरला जातो कायम. आपण आल्यानंतर पण तिथं राहील. आता आम्ही बोललो, तुम्हाला आठवण आली मला मंगलगिरी बाबाची. मी सांगून दिलं तर आता तुम्ही जर घरी वारले असते, एखादा बाबा घरी वारला असता तर त्याचं नाव घेतलं असतं का आम्ही?
इथं एका बाबाने शरीर सोडलंय, त्याने देह आपला त्यागलाय तिथं, त्यागला, हां. असं बोललो असतं का? नाही ना. का नाही बोललो असतं? हो. कारण तो घरी वाला कोण विचारतं त्याला? घरचं किती रडतील 2 दिवस, 1 महिना, 2 वर्ष, 1 वर्ष पाहत, होय. त्यानंतर विसरून जातील. पण इथं तो कायमस्वरूपी आहे. हां. आता मी कोणाची मुलाखत घेताना मला अचानक आठवण गेली की बुवा आमचा तो बाबा तिथे त्याने शरीर सोडले. बरेच गोष्टी आता घडतात, याला काही डोक्यात ठेवायचं नसते. हां. हे नाही इथे म्हणजे मी घ्यायचं सांगतेय की एकटं पण वाटत नाही रस्त्यानं की मला असा जरी भास झाला की माझ्या बरोबर कुणीतरी आहे, मागून कुणीतरी येतंय, माझ्या नाही, जवळ आहे बरं का नाही, कुणीतरी, भास तर होतो ना. असा भास होतो. तुमच्या बरोबर 24 तास, हां. तुमच्या पाठीशी 24 तास आई असते. हां. तुम्ही एवढे विचार करा नका. तुम्ही जर मनात काही विचार आणलं ती आई लगेच प्रत्यक्ष आणते, लगेच आणते. तुम्हाला हो. मी असे एक झालं नाही- ना आमच्या बाबतीतही एक झालं. नाही, आमच्या बरोबर असे लाखो किस्से होतात, हां. भरपूर किस्से होतात. आता काही येऊन सांगतात की महिने तो आज मी तर मला हे खायचं होते, मी आज या इच्छा करून आलो होतो, आणि त्याला तिथं तेच मिळतं. तेच मिळतं. तो मग नंतर बोलतो आम्हाला की आज मैंने तो मासे ये मंगा था, हां. आज तर मी आईला हे सांगितलं आणि मला आईने दिला आज. हां. आमची पण इच्छा पूर्ण म्हणजे झाली. 2 सेकंद सुद्धा लागत नाही. हो, हो. असे किस्से होऊन जातात की हां. लोक चालताना, अरे मला तर जर आईने चहा दिला असतं तर किती बरं झालं असतं. आणि तो चहा देणारा विचार करतो की मला आज आज आईने मी जरा कोणाची सेवा केली असते, आज चहा पाजलं असतं आज तर किती बरी झालं असतं. लगेच दोघांचे ते जुळतात. जुळतं. म्हणजे याला विचार, हा, याला म्हणतात आईची जे चमत्कार आहे. आपण याला चमत्कार नाही म्हणू शकत, कारण चमत्कार केला तर अंधश्रद्धात जातो, प्रत्यक्ष अनुभव आहे. अंधश्रद्धात जातो. हो. पण हे असे अनगिनित किस्से होत राहतात. बरोबर. आता आपण याला काय म्हणणार असं. त्यामुळं परिक्रमा आम्ही जी करतोय त्याच्यात आम्हाला खूप आनंद आहे आणि खूप समाधान वाटतंय. समाधान याचा आई अजून असं आहे की दोघं काम होतात. आणि तुम्ही आता उतार वयात, या वयात आपण घरी जाताना, आपण या परिक्रमेत असताना तुमचा जो लोभ, मोह, माया, जो काही जे आपले 5 शत्रू आहेत जन्मापासून आलेले, ते जन्मापासून तर राहत नाही, पण जसं कळतं तेव्हा ते अटॅक करतात. आल्यानंतर होय. ते अटॅक करतात होय. आणि ते केव्हा सोडत नाही. नाही. पण तुम्ही इथं असताना तुमच्या काही ना काही अंश ते कमी होतील. आणि जर ज्यावेळेस आपला अंतिम समय येतो त्यावेळेस ह्या आपल्या गोष्टी परिक्रमात केलेले झालेले ते सर्व आपल्या कामात येतात. आपल्याला एवढं दुःख वाटत नाही की मी आता का बरं जाऊ देऊ, हे माझं घर आहे, हे माझे सर्व आहे. हे सर्व म्हणजे मीपणा आणि जे शत्रू आहेत माझे ते फार कमी होतात, निघून जातं सगळं. फारच कमी. हे आपल्याला नंतर कामात येतं, आता नाही तर पण नंतर कामात होय, येतं. आता एक बाबाने वरती त्याने ते मला असतं पोलीसमध्ये त्यांनी मुलाखतमध्ये त्यांनी सांगितलं की ही गोष्ट मी आत्तापासून म्हणे माझा तर चाराना जे आहे म्हणे मीपणाने जो काही जे 5 शत्रू येते हे जवळजवळ आता म्हणे काही अंश म्हणजे 25% अंश तरी मला त्याचा फरक दिसतोय म्हणे. माझ्या इच्छा आकांक्षा कमी होत आहेत. कमी होतं. घरी राहिल्यानंतर आपल्या इच्छा आकांक्षा वाढतात आणि वाढल्यानंतर माणूस मग ते सर्व कर्मही वाढतात. इच्छा असल्यानंतर आपले कर्म वाढत नाही, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला तुम्ही चालतायत, तुम्ही चालल्यानंतर तुमच्याकडे तुमचं ओझंच असतं, दुसरं काही नाही. तुम्ही पुढे चालणार तर त्याच्यात ओझही तुम्ही कमी करत जातात. भाऊ नको आहे आता, एवढं नको, हे कोणाला द्या, एखाद्याला दिंदा भाऊ तुझे गाडी तू घेईन, असं असतं. आणि त्याच्यामुळे कमी होत जातात. हे जे लोभ, मोह, अहंकार हे सर्व कमी होतात आणि हेच आपल्याला कामात येतात नंतर. नर्मदे आपण आलेत आणि मग या लोकांना आपण फार छान अनुभव सांगितला, याबद्दल आपले धन्यवाद. नर्मदे हर.